पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये येणार आहेत आणि मोदींच्या सभेपूर्वी नाशिकमध्ये कांदा उत्पादकांचं आंदोलन सुरू आहे। कांद्याची निर्यात बंदी पूर्णपणे हटवावी अशी मागणी करण्यात येते। लासलगाव पोलिसांकडून आंदोलक शेतकऱ्यांची आता धरपकड होतीये। 20 जणांना लासलगाव पोलिसांच्या नोटिसा आलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आहे, नाशिकमध्ये आज महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत। अनेक महत्त्वाच्या सभा आहेत, अनेक महत्त्वाचे नेते आज प्रचार सभा घेणार आहेत। मोदींचा सुद्धा आज दौरा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांचं हे आंदोलन सुरू आहे। नाशिकमध्ये कांदा उत्पादकांनी आंदोलन केले। कांद्याची निर्यात बंदी पूर्णपणे हटवावी अशी मागणी लासलगाव मध्ये होती आणि लासलगाव पोलिसांकडून आता आंदोलक शेतकऱ्यांची धरपकड केली जाते। आमचे प्रतिनिधी योगेश खरे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया योगेशकडे। योगेश, काही कांदा उत्पादकांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। मोदींची आज सभा आहे, त्यापूर्वी अशा प्रकारे हे मोठं आंदोलन झालेलं दिसतंय। शेतकरी संबंधित असलेल्या आणि कांदा संबंधित असलेल्या सर्व संघटना अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या सगळ्या रडारवर आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्यामुळे या सर्व संघटनांना 149 ची नोटीस बजावण्यात आलेली आहे। कुठलीही आगळीक करता कामा नये, त्याचबरोबर कुठलेही आंदोलन सभास्थळी किंवा सभेच्या गावामध्ये करू नये यासाठीच्या या नोटिसा कालपासून बजावण्यात आलेल्या आहेत। कांदा उत्पादक संघटना, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा विविध संघटनांना या सर्व नोटिसा देण्यात आल्या आहेत। त्यामुळेच आज लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून याविषयीचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत निषेधाच्या घोषणा केल्या आहेत। ठीक, धन्यवाद योगेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।